बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचं जे आहे ते अतोनात नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। केज तालुक्यातल्या बंदेवाडी परिसरामध्ये मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी अतुल जगताप या शेतकऱ्याच्या सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन शेतामधून बाहेर काढलं, मात्र अशा पद्धतीने हे सोयाबीन जे आहे त्याला बुरशी आलेली आहे आणि पूर्णपणे हे सोयाबीन जे आहे ते उद्ध्वस्त झालंय। या शेतकऱ्यावरती आता उपासमारीची वेळ आलेली आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल किती प्रमाणात तुमचं नुकसान झालंय आणि किती एकरमध्ये हे सोयाबीन होतं? 5 एकरचं झालं इथंच एकाच वाटणीतलं। आता बाकीचं तर बाकी लई लांब आहे अजून। काय हे जे तुम्ही बियाणं आणलं होतं किती खर्च झाला होता या सगळ्या आतापर्यंत? अजून दुकानदाराची उधारी तशीच आहे। काय द्यावं आता दुकानदाराला? दिवाळी कशी करायची, कसं करावं? आम्ही किराणा उधार आहे। काय नियोजन असतं दरवर्षीचं तुमचे कपडे किराणा तुम्ही उधार घेत असाल, ह्या सोयाबीनचे पैसे आल्याच्या नंतर द्यायचं ठरलं असेल, आता काय पर्याय आहे? आता काय पर्याय? आता शासनाने ठरवायचा काय पर्याय द्यायचा ते। आता आम्हाला काय करणार ह्याच्यातलं? मुलांचे शिक्षण असतील, घरात मुलं आहेत शिक्षण घेणारे, काय परिस्थिती आहे? शिक्षकाचे रोज फोन येतात ट्युशनची फी भरा म्हणून, आता कशी भरायची? किती तुमची उधारी होती आणि आता देणं किती बाकी आहे? तुम्ही काही उधारी दिले का? हे बियाणं आणलं असेल, खत नाही दिली। दुकानदाराची 50,000 रुपये उधारी आता बी। फोन येतो? हो, 1-8 दिवस खर्च येतो दुकानदाराचा, ट्युशन वाल्याचा। कसे द्यायचे? लहान पोरग शाळेत इंग्लिश स्कूलला त्याचे मास्तर फोन करतात, द्यायचं कशाने? काय मागणी असेल? पंचनामे झालेत का? नाही झाले अजून। सरकारकडे काय मागणी आहे? हेक्टरी आम्हाला कमीत कमी 50,000 रुपये तरी द्यावा। कर्जमाफीचा मुद्दा उचलला जातो, वेळोवेळी मागणी केली जाते। तुमच्याकडे कर्ज आहे? कर्ज आहे ना, आमचं खातं ब्लॉक केलंय शासनाने। खातं कुठल्या बँकेचं कर्ज आहे? ग्रामीण बँकेचं कर्ज आहे ना। किती? 1 लाख रुपये ना। मग त्यातलं काय भरलंय का कर्ज? नाही भरलं। सोयाबीन उभारायचं होतं, पण आता कसं भरावं? आता कशाने भरावं? हे नक्कीच आपल्यासोबत हे शेतकरी होते बंदेवाडीतले आणि त्यांचं या सोयाबीनवरती संपूर्ण वर्षभराचं नियोजन असतं। दिवाळी असेल, वर्षभराचे कपडे, किराणा आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत जीवनावश्यक, त्या सर्व काही उधारीवर घेतल्या जातात आणि त्याची उधारी चुकवण्यासाठी हा सोयाबीनचा किंवा या सीझनमध्ये येणाऱ्या पिकांचा जो पैसा असेल त्याच्यावरून हे सगळं काही भागवलं जात होतं। मात्र आता हेच सोयाबीन जे आहे ते पूर्णपणे मातीमोल झालंय। यामुळे शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न जो आहे तो उभा राहिला आहे आणि या ठिकाणी आता पंचनामे सुद्धा झालेले नाहीत। मात्र सरकारने काय तो मार्ग काढावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।